मोबाईल चेक करा, बाबांना घराचे फोटो पाठवले असतील. सूरज इस्टेट डेव्हलपर्स यांचे रॉयल प्लॅनेट ताराबाई पार्क निरुईकर कॉलनी यामधील प्रॉमिनंट लोकेशनवरील प्रीमियम हाऊस. जिम, बास्केटबॉल कोर्ट पासून EV चार्जिंग पर्यंत सर्व अत्याधुनिक सुविधा. प्रशस्त पार्किंगसह कोल्हापुरातील सर्वोत्तम 2 आणि 3 BHK लक्झुरियस युनिट्स. रॉयल प्लॅनेट, राजेश मोटर्स समोर, ताराबाई पार्क, कोल्हापूर. KSA चषक फुटबॉल स्पर्धेत आज फुलेवाडी फुटबॉल क्लब विरुद्ध रंकाळा तालीम मंडळ या अटीतटीच्या झालेल्या सामन्यात रंकाळा तालमीने फुलेवाडी संघाचा केला पराभव. कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती KSA लीग फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आज एकच सामना खेळवण्यात आला. पूर्वार्धात दोन्ही संघाकडून गोलसाठी जोरदार चढाया झाल्या. सामन्याच्या 24व्या मिनिटाला रंकाळा तालमीचा खेळाडू शिवतेज पाटीलचा स्वयं गोल झाल्यामुळे फुलेवाडी संघास 1-0 अशी आघाडी मिळाली. मध्यंतरापर्यंत फुलेवाडी संघ 1-0 गोलने आघाडीवर राहिला. उत्तरार्धात गोलची परतफेड करण्यासाठी रंकाळा तालीमकडून सोहम निकम, सौरभ मोहिते, साई कदम यांच्याकडून जोरदार चढाया करण्यात आल्या. सामन्याच्या 57व्या मिनिटाला कृष्णराज पिसे यांनी गोल करत सामना 1-1 बरोबरीत आणला. यानंतर फुलेवाडीकडून श्यामकुमार, दिग्विजय सुतार, सिद्धार्थ पाटील यांनी आक्रमक चढाया केल्या, मात्र त्यांना गोल करण्यात यश आलं नाही. सामना संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना 82व्या मिनिटाला रंकाळा तालीमच्या इतिफाक आझादने फ्री किकवर गोल करत रंकाळा तालीम संघास 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. या गोलची परतफेड करायला फुलेवाडी संघास यश आले नाही. त्यामुळे रंकाळा तालीमने फुलेवाडी संघावर 2-1 गोलने विजय मिळवला. उद्या दुपारी 1:30 वाजता उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ विरुद्ध सुभाषनगर स्पोर्ट्स, तर सायंकाळी 4 वाजता संयुक्त जुना बुधवारपेठ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात सामने होणार आहेत. दरम्यान 10 डिसेंबर रोजी झालेल्या पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध वेताळमा तालीम मंडळ यांच्यात सामना झाला होता. यावेळी पाटाकडील संघाने त्यांना दिलेल्या ठिकाणाऐवजी विरुद्ध दिशेला जाऊन सराव आणि प्रार्थना केली होती. त्यामुळे KSAच्या नियम क्रमांक 10चं उल्लंघन झालं होतं. या प्रकरणी KSAने पाटाकडील तालीम संघावर कारवाई म्हणून त्यांना 2,000 रुपये दंड केला आहे. तसेच त्यांना समज देखील देण्यात आल्याचे KSAकडून सांगण्यात आले. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाजत्तार, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.